नमस्कार, मी हेमाली मोहिते. झी 24 तासवर रोखोक या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. छत्तीसगड हायकोर्टानं पतीद्वारा केलेल्या शारीरिक जबरदस्तीला बलात्कार म्हणता येणार नाही असा निकाल एका सुनावणी दरम्यान सुनावला आणि चर्चेला सुरुवात झाली. ज्या प्रकरणी हा निकाल सुनावण्यात आला त्यात हुंड्यासाठी छळ आणि अनैसर्गिक संबंधांवरील खटले चालू ठेवण्यास न्यायालयानं परवानगी दिली आहे. पण पतीकडून होणाऱ्या शारीरिक जबरदस्तीला बलात्कार म्हणता येणार नाही असा निकाल दिल्यानं नेमके याचे काय पडसाद उमटू शकतात, कायदा नेमका काय आहे, याचे परिणाम काय होऊ शकतात, जिथे अनेक समाजांमध्ये पत्नीवरील पतीकडून होणाऱ्या जबरदस्तीला बलात्कार म्हणून संबोधलं जावं अशासाठी लढा सुरू आहे, त्या समाजांमधून याविषयी काय प्रतिक्रिया उमटू शकतात, याविषयी आज रोखोकमध्ये आपण चर्चा करणार आहोत. पत्नीशी जबरदस्ती बलात्कार नाही. या चर्चेत माझ्याबरोबर सहभागी होत आहेत डॉक्टर रश्मी पारसकर सोबनी, ज्या समन्वयक आहेत वी फॉर चेंज या संस्थेच्या. डॉक्टर रश्मी, आपलं स्वागत आहे रोखोक या कार्यक्रमामध्ये. छत्तीसगड हायकोर्टानं हा निकाल सुनावलेला आहे की पतीद्वारा शारीरिक जबरदस्ती हा बलात्कार असणार नाही. काय पडसाद उमटू शकतात, याचे काय परिणाम होऊ शकतात, काय वाटतं? सगळ्यात पहिले आपण केस समजून घेऊया. कोर्टात जी केस आली आहे त्या केसनुसार 2017 मध्ये लग्न झालं आणि त्यानंतर त्या मुलीचा छळ करण्यात आला हुंड्यासाठी आणि एक अत्याचार करण्याचं स्वरूप म्हणून नवऱ्याने एक हत्यार म्हणून तिच्यावर जबरदस्ती केली आहे. आणि म्हणून तिने पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि तिने 376 आणि 377 हे कलम लावले. 376 हे कलम बलात्कारासाठी असतं आणि 377 हे कलम हे अनैसर्गिक संबंधांसाठी असतं. पण आपले जे कायदे हे सगळे कायदे 1860 मध्ये ब्रिटिशांच्या राज्यात बनलेले कायदे आहेत. आपण या कायद्यांमध्ये खास करून जे महिलांचे कायदे आहेत त्यांच्यामध्ये तर अजिबातच काही सुधारणा केली नाही. त्यामुळे ह्या कायद्यांमध्ये जर नवऱ्याने जर जबरदस्ती केली असेल तर त्याचं काहीही प्रावधान नाही आहे. त्यामुळे जर नवऱ्याची जबरदस्ती झाली तर तो रेप होऊ शकत नाही कायद्याच्या दृष्टीने, म्हणून न्यायालयाने हा निर्णय दिलेला आहे. तर आपण जर चित्र बघितलं तर जसं 2015 मध्ये अशीच एक केस आली होती. त्या महिलेवर एवढा अत्याचार केला तिच्या नवऱ्याने शारीरिक संबंधाद्वारे की तिला 2 महिने हॉस्पिटलमध्ये भरती राहावं लागलं. त्यानंतर ती पुढे आली, तिने कोर्टात केस केली. त्यानंतर महिला संस्थांनी, NGOनी म्हटलं की मॅरिटल रेप हा कन्सेप्ट आपल्या कायद्यामध्ये यायला हवा, पण त्याच्यावर काहीही निर्णय झाला नाही आणि मॅरिटल रेप असा प्रकार भारताच्या कायद्यामध्येच नाही. त्यामुळे शिक्षेची पण प्रावधान किंवा शिक्षेची सुविधा काहीही नाही आहे. दुसरं असं की आपण जर बघितलं की युनायटेड नेशनमध्ये 2011च्या अहवालानुसार 169 देशांपैकी 52 देशांनी म्हणजे 1/3 देशांनी मॅरिटल रेपला हे मानलेलं आहे, गुन्हा मानलेला आहे. बाकीचे जे 152 देश आहेत त्यांच्यामध्ये हा अजूनही गुन्हा होत नाही आणि भारतही ह्या देशांमधला आहे. तर आपल्याला त्यासाठी म्हणजे सारखी ही जशी 498ची भीती असते की महिला त्या पुरुषाच्या विरोधात, आपल्या नवऱ्याविरोधात, सासू सासऱ्यांविरोधात वापर करेल ह्या कायद्याचा, तसंच ह्या कायद्याची भीती आहे. पण शेवटी अपराध घडतायत, मग अपराध घडतायत तर मग त्याची शिक्षा नको का व्हायला? खरं. तर त्यासाठी आपण आता जे कोलोनियल काळातले जे कायदे आहेत ते आता बदलायची गरज आहे. खरं, जसं हे खरं म्हणजे धक्कादायक म्हणता येईल. एकीकडे समाज प्रगत होतो आहे की नाही असा प्रश्न पडावा, तर दुसरीकडे कायदे हे ब्रिटिशकालीन आहेत, मग त्यात बदल का नाही केले गेले इतक्या वर्षांमध्ये असाही प्रश्न उपस्थित होतोय. जसं तुम्ही म्हणालात की मॅरिटल रेप हा कायदाच आपल्याकडे अस्तित्वात नाही, मग असा कायदा आपल्या इथे आणण्यात काय अडचणी आहेत, सामाजिक किंवा कायदेशीर? सगळीच म्हणजे जो जज असतो, जो वकील असतो, सगळे हे शेवटी पुरुष प्रधान मानसिकतेतले, म्हणजे पुरुष असतात म्हणून दोष नाही, पण पुरुष प्रधान मानसिकतेतले असतात. आणि सारखी बायकांच्या बाबतीत ही भीती असते की आउट ऑफ कंट्रोल होतील, नियंत्रणाबाहेर बाईनी जाऊ नये. ही भारताची जी 400 वर्षांपासून जी मानसिकता आहे की बाईवर कंट्रोल पाहिजे, तर ही कायद्याचा गैरवापरच करेल. तो काही प्रमाणात होतो, पण मग प्रश्न असा आहे की कोणत्या कायद्याचा गैरवापर होत नाही. कायदे तोडताना तर सगळेच दिसतात ना, कायदे वाकवताना पण सगळे पुरुष दिसतात किंवा सगळेच दिसतात. म्हणजे सगळे लोक कायदे वाकवतात, कायदे तोडतात
अगदी मास्क घालणं असो, हेल्मेट घालणं असो, सर्रास कायदे तोडले जातात. पण महिलांनी हे कायदे तोडले किंवा महिलांनी ते वाकवले किंवा आपल्या कधी कमी असतं, हे 5% सुद्धा नसेल, कारण तिला फार भीती असते. अशा पद्धतीचे कायदे वापरून आपल्याच घरच्यांना शिक्षा करणं, ती खूप काही त्याच्यासाठी दावावर लावत असते, दावणीवर लावत असते. त्यामुळे हा विचार घेऊन ही मानसिकताच मुळात बदलायला हवी आहे की स्त्रियांबद्दलचे कायदे कडक व्हायला हवे. ह्याबद्दलची जी मानसिकता आहे, मूळ कारण ते आहे. नक्की. पण कोणत्या दिशेने, म्हणजे जर मॅरिटल रेप कायदा हा आणायचाच झाला तर कोणत्या दिशेने मुळात प्रयत्न व्हायला पाहिजेत? जसं आपण आता जे बोलतो आहोत आणि इतक्या वर्षांची आपला जो अनुभव आहे त्यातून मुळातच आधी समाजाची मानसिकता बदलणं गरजेचं आहे. पण तरी सुद्धा सरकारकडून काय अपेक्षित आहे? ऍक्च्युली सरकारनी कायद्यात स्वतःहून सुधारणा नाही घडत आहे, हे अगदी क्लिअर आहे 2015च्या आणि आत्ताच्या ह्या छत्तीसगड हायकोर्टाच्या निर्णयावरून. तर त्याच्यासाठी PIL असते जी की करून झालेली आहे. मग काय आंदोलन असतात, सह्या गोळ्या करणं असतात आणि अशा विषयावर महिला एकदम पुढे येत नाहीत. त्यामुळे मग सामाजिक ज्या संघटना असतात त्यांना आंदोलनं करून हे करावं लागतं. पण ऍक्च्युली अशा गोष्टींसाठी कायद्याच्या सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्यांचा जर आपला देश असेल तर इथे कायदा आणि सुव्यवस्थेचं स्वरूप वाईट आहे असं चित्र जगासमोर दिसतं. शेवटी तुम्हाला युनायटेड नेशन्समध्ये पण देशाला रिप्रेझेंट करायचं असतं. त्यामुळे तुमच्या देशात असे आंदोलनं झाले की ती आपली पण मान खाली जाते. मग पण हे स्टेप बाय स्टेप होतं. हे आता कधी बदलणार? आपण कधी स्वतःहून आपल्या कायद्यांमध्ये सुधारणा घडवणार? आपण CAA करतो, आपण बाकी सगळ्या कायद्यांबद्दल इतके जागरूक आहोत, पण आपण महिलांच्या कायद्यांची गोष्ट आली की मग आपण तिथे का बरं, कुठे आपला व्हॉइस जातो? सगळ्यांचाच म्हणते, मला कोणाला एकाला म्हणायचं नाहीये. ओव्हरऑलच सगळ्याच राजकीय पक्षांच्या अजेंड्यामध्ये महिलांबद्दलच्या कायद्यांबद्दल किंवा महिला सुरक्षेबद्दल प्राधान्यक्रम नाहीये. त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये पण हे कुठे येत नाही, त्यांच्या बोलण्यात हे कुठे येत नाही. महिलांना आश्वासने दिले तर गॅस सिलेंडर स्वस्त करू. गॅस सिलेंडर जसं काही फक्त तिची एकटीचीच जबाबदारी आहे. गॅस सिलेंडर हे घरात प्रत्येकालाचा स्वयंपाक बनतो, प्रत्येकाला लागत असतं. पण महिलांसाठी सुविधा म्हणजे काय? तर कोणी मिक्सर वाटणार, जयललितांनी ते केलंय, आणि अशा पद्धतीच्या कोणी शिवणी यंत्र देणार, कोणी गॅस, आम्ही सिलेंडर कमी करू म्हणणार, सिलेंडरचे भाव. तर हे सगळे प्रश्न महिलांचे प्रश्न समजले जातात. तर आणि महिलांना वाटतं की हे आमचेच प्रश्न आहेत. त्या मूळ गोम इथे आहे की जेव्हा आपल्याला वाटेल आहे की नाही, आपल्या देशाचं रिप्रेझेंटेशन हे असं हवं की आपल्या देशामध्ये महिला भांडतायत, त्यांच्यावर बलात्कार होत आहेत, रस्त्यावर त्या सुरक्षित नाही आहे, सच्चात घरात राहा म्हणतायत, हे एक अतिशय दुर्दैवी चित्र आहे. असं जोपर्यंत अख्ख्या समाजाला, राजकारण्यांना, शासन प्रशासनाला वाटत नाही, तोपर्यंत तर बदल घडणं कठीण आहे. नक्की. जसं आपण मगाशी म्हटलं की समाज जो आहे पुरुष प्रधान संस्कृतीच्या मानसिकतेतला आहे. मग ते वकील असो, जज असो, पुरुष म्हणून दोष देता येणार नाही. पण महिला सुद्धा याच मानसिकतेतून पुढे आलेल्या आहेत आणि त्यामुळेच त्या पुढे येत नाहीत. अशा प्रश्नांवर वाचा फोडायला असं वाटतं, म्हणजे मुळात महिला सुद्धा कारणीभूत आहेत? नाही, कारणीभूत म्हणजे कसं आहे, म्हणजे बरोबर आहे तुम्ही म्हणताय ते, पण 376, 377 अनैसर्गिक संबंध, मी आदिवासी भागात काम केलंय आणि तिथे मला शॉक बसला. कारण की ती आम्ही सगळ्याजणी बसलो होतो आणि ती बाई बोलतच नव्हती. मी आणि तिच्या चेहऱ्यावर दुःख होतं आणि डोळ्यात मधूनच टचकन पाणी येत होतं. मग मी तिला विचारलं, मला कळलं की तिचं लव्ह मॅरेज आहे. मग ती गेल्यावर बाकीच्या बायकांनी मला, असं म्हणजे ज्या बाकीच्या नाही तिथे, त्या ज्या आशा वर्कर आहे त्यांनी मला सांगितलं की हिचा नवरा अनैसर्गिक संबंध ठेवायला म्हणतो आणि ही नकार देते. पण ती आशा वर्कर असो, बाकीच्या इतर बायका ज्यांना त्यांच्यापैकी एखाद दोघी जणींना माहिती असेल, ती असो किंवा ती स्वतः बाई असो, ती नाही बोलली ना. ह्या गोष्टी कोण अशाचा वाटावर आणणार आहे? ती अगदी शेवटपर्यंत, मी जाईपर्यंत ती माझ्या बाजूला उभी होती, माझा हात धरला, पण ती एक अक्षर पण बोलली नाही. तर कुठेतरी ती बाई माझ्या डोळ्यासमोर नेहमी असते. कदाचित कायदा निघाल्यावर तिच्यासारख्या महिलांनी त्या कायद्याचा वापर करायला पुढचे 50 वर्ष पण जातील कायदा सुधारणा झाल्यावर. त्यामुळे ओव्हरऑलच प्रोसेस जी आहे ती मोठी आहे आणि बायका नाही बोलत. अशा विषयांवर तर बायका नाहीच बोलत. कधीतरी चिडतील, कधीतरी भांडतील, कधीतरी पोटात काहीतरी निघेल आणि मग चुप बसतील.
कधीतरी तो गॅस सिलेंडरचा स्फोट व्हावा तसं त्यांचा स्फोट होतो, अशा बायका मी पाहिल्याय. आणि मग नंतर नवरा काहीतरी आश्वासनं देतो, सासू काहीतरी चांगलं बोलते आणि मग त्या पुन्हा आपलं, कारण त्यांना संसार करायचंय, त्यांना घर चालवायचंय, माहेरी त्यांना जागा नाही. त्या जर झगडायला गेल्या, त्या जर भांडायला गेल्या, तर त्यांना माहिती आपल्या पाठीशी कोणी नाही, शेवटी आपल्याला ह्या घरातच राहायचंय. त्यामुळे डोमेस्टिक व्हायलन्सचा लढा हा खूप कठीण लढा आहे. त्या मानाने बलात्काराचे कायदे बदलणं सोपं आहे, पण डोमेस्टिक व्हायलन्स जो होतो, मग तो शारीरिक असो, मानसिक असो किंवा असा सेक्स बद्दलचा असो, त्याच्याबद्दल सुधारणा करणं खूप कठीण गोष्ट आहे. कारण बाई नाही येत ना पुढे, खरंय. तिचं आयुष्य उद्ध्वस्त होतं ती पुढे आली तर. अशी काही उदाहरणं तुम्हाला उच्च शिक्षित महिलांमध्ये सुद्धा आढळून आलेली आहेत का? जसं, कारण ही बाई काहीही बोलायला तयार नव्हती. अनेक. माझी जी गायनेकोलॉजिस्ट होती, म्हणजे बघा, ती दुबईला गेली नवऱ्याचं कर्ज फेडायला म्हणून, तिने इथला सगळा सेटअप बंद करून ती दुबईला गेली. तिथे तिने त्याचं नवऱ्याचं कर्ज फेडावं म्हणून वापस आली. 2-4-5 वर्ष होत नाही तर, आणि हे दोन्ही इतके नावं प्रसिद्ध आहेत ना, म्हणजे महाराष्ट्रातच प्रसिद्ध आहेत दोन्ही नावं, मी घेऊ नाही शकत. पण फॅक्ट आहे की त्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं, आणि ते कारण की ती म्हातारी झाली आणि तिला भयानक त्रास सहन करावा लागला त्याच्या ह्या अनैसर्गिक सेक्सचा. ते आमचा कॉमन ग्रुप होता, त्या ग्रुपमधनं मला ती कधी नाही बोलली, कारण की घरातले सगळेच सेलिब्रेटेड आहे ना, सासरा, नवरा, मुलगा, तिघही सेलिब्रेटेड पर्सनॅलिटीज आहे, सेलिब्रिटीज आहेत, टेलिव्हिजनवर कायम येणाऱ्या, मोठं नाव आहे. तर ती ते, आणि आता तो नवरा म्हणतो मी 3 दिवस इथे राहीन, 3 दिवस तिकडे राहीन. पण हे म्हणजे तिचं तर म्हणणं असं आहे की हे जर यांनी माझ्या तरुण वयात केलं असतं तर मला जो हिंसाचार ह्याचा सहन करावा लागला तो मला करावा तरी, म्हणजे दुर्दैव बघा, म्हणजे एवढी एम्पॉवर्ड बाई आहे, पण ती केवढं, म्हणजे तिची मानसिकता पण आहे, आणि त्या मानसिकतेतून जर एक गायनेकोलॉजिस्ट नाही निघू शकत तर मी त्या आदिवासी स्त्रीला काय सांगू ना, जी बोलूच शकली नाही माझ्याशी. तर असे तर खूप उदाहरण आहेत. नक्की. महिला पुढे बोलायला येत नाहीत हा जसा विषय आहे, तसंच मॅरिटल रेप नेमका काय आहे हेच या महिलांना, या किंवा इतरही महिलांना समजत नाही असं म्हणता येईल. अगदी. कारण की असं असतं की त्यांना माहितीच नसतं. जसं मी ही गायनेकोलॉजिस्ट महिला सांगितली, शी इज एम्पॉवर्ड, आणि ती एवढी पुढारलेली आहे, तशी मॉडर्न आहे. तिलाच जर कळत नाही की आपल्यावर, आणि तिला असं वाटतं की नाही मी या चौकटीतून बाहेर कशी पडू, हे जर तिला वाटत नाही तर मुळामध्ये आपल्यावर काही अत्याचार, अन्याय होतो आहे. कारण की आपल्याला शिकवलं जातं की नवऱ्याची सगळ्या डिमांड्स पूर्ण करायच्या, सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या, त्याला खुश ठेवायचं. तो बाहेर जाणार, तो मोकळा राहणार, तो हवं ते करणार, आणि आपण ऍडजस्ट करायचं, थोडंसं भांडण तंटे करायचे, रुसवे करायचे, थोडं रुसायचं, आणि आपलं म्हणणं जितकं जमेल तेवढं पुढे नेटत राहायचं. बायका छोट्या छोट्या लढाया लढतात, त्यांना मोठी लढाई लढणं त्यामुळे माहितीच नाहीये. अगदी छोट्याशा, की मग मी ह्या सणच नाही करणार, मग मी माझ्या सासूशीच भांडून बघीन, मग असे छोटे छोटे लढाया त्या, किंवा मग महिला संघटनांचा अगदी तात्पुरता की ताई पहा ना माझ्यावर एवढा अन्याय होतोय, मग ते ताई बिचारे येतात सगळं, आणि मग ह्यांचं पॅचअप झालं की त्या ताईंना ओळख पण नाही दाखवत. तर अशा पण महिला असतात, पण त्यांचा राग धरण्याचं कारण याच्यासाठी नाही, कारण की त्यांना छोट्या लढायाच माहितीये. एक मोठी लढाई जिंकणं हे स्त्रीला माहितीच नाही, आणि तिला या गोष्टीचा अंदाजच नाही की आपण ह्याला नाही म्हणू शकतो. तिला शिकवलंच तसं गेलंय की ती पहिले कोणाला सांगणार, तिच्या आईला सांगणार, तिच्या बहिणीला सांगणार, तर बहीण म्हणेल अगं आमचे हे पण असंच करतात, तर मग आमच्याकडे पण असंच आहे. म्हणजे मग आपली ताई सहन करते, आई म्हणेल अगं होत असतात गोष्टी, तुला माहिती नाही तुझ्या काकूचं कसं होतं किंवा तुझ्या आत्याचं मावशीचं कसं होतं, मग तीच सांगेल की असं असं झालं, पण झालं ना. मग काही वर्षांनंतर थंड होतात माणसं. म्हणजे हे शारीरिक संबंधांबद्दल तर फारसं ती आईजवळ पण बोलू शकत नसते, पण बोलल्यावरही तिला जर काही मैत्रिणींकडून किंवा कुठनं माहिती असेल तर ती हीच माहिती येते की नाही, हे तर सहन करायचंय, आपला कन्सेंट हा महत्वाचा नाहीच आहे, माझा होकार आणि माझा नकार. म्हणून त्या पिंक मूव्हीमध्ये नो मीन्स नो, तर ते काही फक्त बाहेरच्या पुरुषांसाठी नाहीये, ते घरातल्या पुरुषांसाठी पण आहे. नक्की. इथे इतका गुंतागुंतीचा हा सगळा प्रकार आहे, मग नेमका याच्यावर तोडगा तरी कसा काढला जाणार?
ऍक्च्युली तशा तर हेल्पलाईन नंबर्स आहेत जसं की, तर हेल्पलाईन नंबरची मदत महिलांनी ह्याबद्दल घ्यायला हवी. पण हेल्पलाईन्स मध्ये मग काउन्सिलिंगच असतं. अच्छा. सगळ्यात पहिले तर त्या महिलेचंच काउन्सिलिंग व्हायला हवं असतं. तर महिला काय करू शकतील तर त्या हेल्पलाईन नंबर्सना कॉल करू शकतात. आणि हेल्पलाईन नंबर्सना जसं की आता राष्ट्रीय महिला आयोगाची हेल्पलाईन नंबर आहे, त्यांच्यावरून आम्ही सारखं चेक करत असतो की त्या सुरू आहे का, किती ऑपरेटर्स आहे, एका वेळी किती कॉल घेतल्या जाऊ शकतात, महिन्याचे किती कॉल येतात. आमच्या संघटनेतर्फे कॉल असतो त्यांना महिन्यातून एकदा दोनदा, आणि ते आम्हाला एंटरटेन पण करतात. तर ह्यांनी अजून एक स्टेप पुढे जायला हवं राष्ट्रीय महिला आयोगाने, आणि ज्यांना काउन्सिलिंगची गरज आहे किंवा ज्यांना कुठेतरी मन मोकळं करायचंय, वाट सापडायला हवी, आणि काउन्सिलिंग करून मग ते ठरवतील. कारण मी म्हणणार मला कळल्यावर असं कसं ग तू ऐकते, जा तू पोलिसात कंप्लेंट कर, तर तो तिचा चॉईस पाहिजे. तिचं लाईफ आहे, त्यात माझा चॉईस नाही चालणार. मी फक्त तिला सांगू शकते की ह्या उपाययोजना हे 2-4 वेज आहेत, हे 2-4 मार्ग आहेत, तू यातला एक निवडू शकते. हळूहळू करत तिचं काउन्सिलिंग केलं तर महिला संघ याच्यासाठी सरकारच करू शकतं की राष्ट्रीय महिला आयोगाच्या हेल्पलाईन नंबर हे फॉरवर्ड करतील महिला संघटनांना. आणि हळूहळू जसं नागपुरात काही केस आली तर एखाद्या, किंवा समजा वाशिमला केस आली तर वाशिमच्या एखाद्या महिला संघटनेशी जोडून द्यायचं तिला, आणि तिला म्हणायचं की हिचं काउन्सिलिंग करा. तर अशा म्हणजे खूप भार एकाच राष्ट्रीय महिला आयोगावरही तुम्ही नाही देऊ शकत, ते त्यांचं डायव्हर्सिफाय करू शकतात, काम वाटून देऊ शकतात. नक्की. तर हा रश्मीजी, सगळ्यात चांगला आपल्या बरोबर उपाय या मला चर्चेमध्ये लेखिका प्रियदर्शिनी हिंगे देखील सहभागी झालेल्या आहेत. प्रियदर्शिनी, खूप खूप स्वागत आहे रोखोक या कार्यक्रमामध्ये. छत्तीसगड हायकोर्टानं जो निकाल सुनावलेला आहे की पतीद्वारा जबरदस्तीनं शारीरिक संबंध पत्नीवर जर केले जात असतील तर तो बलात्कार ठरत नाही, असा निकाल एका सुनावणी दरम्यान छत्तीसगड न्यायालयानं दिला, आणि त्या अनुषंगाने ही सगळी चर्चा होते आहे. यात मुळात पुरुष प्रधान संस्कृतीपासून ते मुळात कायदा कसा बदलला गेला पाहिजे अशी चर्चा आतापर्यंत झालेली आहे. आपलं काय मत आहे संपूर्ण, जर न्यायालयाकडून असा निकाल येत असेल तर महिलांना कुठेतरी, ज्या महिला या अत्याचारांना पीडित आहेत त्या महिलांना हतबल वाटल्याशिवाय राहणार नाही, आपलं काय मत आहे? अगदी बरोबर आहे. या सगळ्यामध्ये खरं तर आपल्याकडे या निकालानंतर आपण सगळेजण चर्चा करतो, पण खरं तर याच्यात शॉक होण्याजोगं काही आहे का? कारण आपण अजूनही विवाहांतर्गत बलात्कार हा एक्सेप्ट केलेला नाहीये. म्हणजे असं काही होऊ शकतं हे कायद्याच्या टर्ममध्ये अजूनही बसत नाहीये, असं आपल्याला म्हणायला लागेल. दुसरं, या कायद्याचं थोडंसं म्हणजे हा निकाल आल्यानंतर आपल्यामध्ये जी काही अस्वस्थता आहे, ही मुळातच मला असं वाटतं की जेव्हा कायदे तयार होतात, जे बनतात, तेव्हाच ते मुळात त्या टेंडन्सीने किंवा त्या विचाराने प्रवृत्त झालेले असतात. आणि त्यामुळे हे कायदे जे आहे ते बऱ्याचदा आपल्याला महिलांची संमती किंवा महिलांच्या हक्कांच्या थोडंसं विरुद्ध जाऊन होताना आपल्याला दिसतात. आता याच्यामध्ये 2 भाग येतात, जे कदाचित याच्या आधीच्या चर्चेत आलेले असू शकतील, पण मी थोडंसं रिपीट करते की मुळात जेव्हा महिलांचे अधिकार येतात ना, म्हणजे महिलांच्या अधिकारांविषयी जेव्हा बोललं जातं, तेव्हा अनेकदा कुटुंबाचे अधिकार, त्याच्या बरोबरीनं त्या घरातल्यांचे, त्या कुटुंबातल्या इतर व्यक्तींचे अधिकार, आणि त्याच्यानंतर महिलांचे अधिकार, ही जी काही एक म्हणजे प्रायोरिटी जर सेट केली, आपण बघितलं तर त्याच्यामध्ये महिलांचे अधिकार जे आहेत ते अनेकदा, म्हणजे अगदी शासनही जेव्हा निर्णय घेतात तेव्हा महिलांचे अधिकार जे आहेत ते या सगळ्याच्या अधिकारांनंतर त्या अधिकारांचा विचार केला जातो. त्यामुळे जेव्हाही अशा कुठल्या कायद्याचा विचार आपण करू किंवा आपण बोलू, तेव्हा आपण ही बाब लक्षात घेतली पाहिजे की जोपर्यंत आपण महिलांना या सगळ्याच्या वर ठेवत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीचे काही कायदे होतील, ही आपली अपेक्षाच मला असं वाटतं की इथे फोल ठरते. त्यामुळे महिलांना हतबल वाटणं हे अगदीच स्वाभाविक आहे. दुसरं, कायदा एका दिवसात आपल्याकडे बदलणार नाही, हेही आपण थोडंसं लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर याच्यामधलं महिलांना असेल, मुलींना असेल, याच्यातलं सोल्युशन जर शोधायचं असेल तर एक आहे की नो मीन्स नो, हा जो काही भाग आहे हा फक्त घराच्या बाहेर नाही तर घराच्या आतमध्येही तो कसा नो आहे, हे मात्र तुम्हाला आता म्हणजे ते प्रॅक्टिकल मध्ये ते कसं आणता येईल याचं ट्रेनिंग महिलांना आणि मुलींना देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. आणि याच्यामध्ये सामाजिक संस्थांचा खूप मोठा भाग आहे. मुलींना आपण जेव्हा ग्रो करतो, बायकांना जेव्हा ग्रो करतो, ज्या वेळेला लग्न आपण जेव्हा जुळवतो, त्यामध्ये जे काही काउन्सिलिंग होतं, त्यामध्ये जर आपण अशा काही गोष्टी इन्व्हॉल्व केल्या तर मला असं वाटतं की याच्यातनं मार्ग निघू शकेल. कायदा खरं तर अजूनही अनेक महिला
महिला संघटना ज्या आहेत त्या विवाहांतर्गत बलात्काराला मान्यता मिळावी म्हणून लढतायत. ती लढाई एका बाजूला आहे, पण जेव्हा घरामध्ये असं काही होतं तेव्हा हे कसं थांबवलं जाऊ शकतं. खरंय. तर याच्यासाठी जे काही आपली नक्की. सपोर्ट सिस्टीम आहे म्हणजे महिलांना नक्की. असलेली खरं सपोर्ट आहे सिस्टीम आपण प्रियदर्शनी, तुम्हाला थांबावं लागतं कारण कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. पण जसं तुम्ही दोघींनी म्हटलं तो महत्वाचा मुद्दा आहे. कायदा तेव्हाच बदलेल जेव्हा समाज मन बदलेल आणि मुळात आपली महिलांची विचार करण्याची पद्धत बदलेल. पुरुष प्रधान संस्कृतीच्या वाटेनं विचार करता येणार नाही. इथं 2 सिनेमांचा मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. म्हणजे जसं उदाहरण दिलं तुम्ही पिंक सिनेमातलं की नो मीन्स नो हे घरातही राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर थप्पड हा सिनेमा एक येऊन गेला होता. त्यामध्ये त्या महिला व्यक्तिरेखीनं जे वाक्य उच्चारलं होतं की मारना ही नहीं चाहिए था. तर हा जो मुद्दा आहे की पती आहे म्हणून चालवून घ्या तर ते नाही झालं पाहिजे आणि त्याचबरोबर पतीनं सुद्धा तितकंच समृद्ध होणं विचारांनी मनाने तितकंच गरजेचं आहे. तेव्हा कुठे कायदा बदलण्यासाठी एक चळवळ उभी राहील. आपण दोघी या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. रोकठोक या कार्यक्रमामध्ये आज इथंच थांबूया. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. छत्रपतींचा विचार म्हणजे